जेव्हा भारत डॉलरच्या मोनोपॉलीला चॅलेंज करेल तर ट्रम्प सरकार आपली पॉवर वाचवण्यासाठी टॅरिफ लावतील. पण मित्रो, आजचा भारत हा छोटा नाही जो कोणाच्या सांगण्यावरून नाचेल. आज अख्ख्या जगाची इकॉनॉमी एकच करन्सीवर चालते, ते म्हणजे US डॉलर. ऑइल विकत घ्यायचा असो, डिफेन्स डील करायची असेल आणि इंटरनॅशनल ट्रेड, हे सर्व डॉलर मध्ये होतं. आणि या सिस्टमला म्हणतात पेट्रो डॉलर सिस्टम. मित्रो, नॅशनॅलिटी मध्ये डॉलरचं वर्चस्व आहे. कारण का 1940 पासून युएसने डिफेन्स ट्रेड त्यांच्या करन्सी मध्ये फिक्स केलं होतं. त्या कारणाने सर्वांना डॉलरचा उपयोग करणं गरजेचं होतं आणि त्याच कारणामुळे US त्यांची इकॉनॉमी आतापर्यंत स्ट्रॉंग बनवत आलेला आहे. पण मित्र, आता थोडी सिच्युएशन बदललेली आहे. भारताने रशियाकडून जेव्हा ऑइल विकत घेण्याचा विचार केला तेव्हा रुपये मध्ये ट्रेड करण्याचा विचार केला होता. पण मित्र, हा मेकॅनिझमचा काही उपयोग झाला नाही. त्याच कारणाने अरब देशातून ऑइल विकत घेण्याचा निर्णय घेतला. कारण का इथं पेमेंट डॉलर मध्ये नाही, दिरहम मध्ये घेण्याचा मार्ग होता आणि हेच US ला खटकत आहे. भारत देश हा त्याच्या करन्सीवर ट्रेड करायचा विचार करत असतो. US सरकारला माहित आहे जर इंडिया या ह्याच्यात सफल झाला तर रुपये हा हायेस्ट जाऊ शकतो. मित्रो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत.